प्रणाम. नृत्य करणाऱ्या शंकराच्या नृत्यमुद्रेला नटराज म्हणून संबोधले जाते. चला तर आता या नटराजाच्या आकृतिबंधातून कोणत्या 5 प्रवृत्तींचा बोध दर्शविला आहे ते आपण आता पाहूया. त्याच्या उजव्या हातातील डमरू हे सर्जनाचे व नवनिर्मितीचे प्रतीक आहे. कारण सृष्टीची उत्पत्ती होताना शांत अशा अनंतातून प्रथम नाद जन्माला आला, तेव्हा नाद हा जन्माचे प्रतीक आहे. तर नटराजाच्या डाव्या हातातील अग्नी हा विनाश दर्शविणारा आहे, अर्थात जन्माबरोबर मृत्यू देखील अटळ आहे. नटराजाचा आशीर्वाद देणारा हात दिलासा देणारा व आश्वासन देणारा आहे. ईश्वरी शक्तीचे अस्तित्व सांगणारा आहे. चौथा हात वर उचललेल्या पायाकडे संकेत करणारा आहे. स्वतःच्या पायातील बळ लक्षात घेऊन धर्मनिष्ठ व सत्यनिष्ठ असा कर्मवादाचा मार्ग दाखविणारा आहे. उजवा पाय मोहमायारूपी राक्षसाच्या पाठीवर ठेवला आहे. अज्ञान, विस्मृती, दंभ, मद, मोह इत्यादी दोषांना पायदळी तुडवून गुणांची वृद्धी करण्याचा मार्ग उजव्या पायातून सूचित झाला आहे. आणि नटराजाच्या मूर्ती स्वभावावर असलेले चक्र मनुष्याच्या जीवनक्रमाचे प्रतीक आहे. या जीवनचक्राच्या मर्यादेत मानव प्राणी हा फिरतच राहणार हे सत्य सांगितले आहे. आणि असुरी शक्तीवर विजय मिळवल्याचा आणि ईश्वरी शक्तीचा उत्कर्ष झाल्याचा अतीव आनंद चेहऱ्यावरील हास्यात दिसून येत आहे. अशी ही सदाशिव असणारी व मांगल्याने परिपूर्ण असलेली शंकराची नृत्यमय आकृती नटराज ही नृत्यकलेची आद्य देवता मानली आहे. धन्यवाद.